इंस्टाग्राम किंवा फेसबुक उघडलं की त्यामधल्या पोस्ट आपल्याला इतरांच्या आयुष्याविषयी खूप काही सांगतात. कोणी नवीन गाडी घेतलेली असते, कोणी परदेशात जाऊन आलेलं असतं, कोणी एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये आणि देखण्या दिसणाऱ्या पदार्थाचे फोटो टाकलेले असतात. हे सगळं छानच आहे. आपल्या प्रत्येकाच्याच मनात असं काही करण्याची इच्छा असते, हेही तितकंच खरं. पण मैत्रिणी, काल अचानक माझ्या वाचनात एक वाक्य आलं. द मॅन इज रिचेस्ट हुज प्लेजरस आर चिपेस्ट. तोच सगळ्यात श्रीमंत माणूस ज्याचा आनंद सगळ्यात स्वस्त आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध साहित्यिक आणि तत्त्वज्ञ हेनरी डेव्हिड थोरो यांचं एक वाक्य मला वाचून गंमत वाटली, की श्रीमंत माणसाचे आनंद स्वस्त कसे असतील. श्रीमंत हवा तो आनंद विकत घेतील, स्वस्त आणि महागचा विचार ते कशाला करतील. भावाची घासाघाशी न करायला लागणं हे श्रीमंतीचं लक्षण नव्हे का. मुळात थोरोला असं विधान का करावं असं वाटलं असेल, असे प्रश्न माझ्या मनात आले. मला कुणाच्या टी शर्टवर लिहिलेले वाक्यही वाचायला आणि त्याचा अर्थ समजून घ्यायला आवडतो. तो अर्थ त्या व्यक्तीला सूट होतो आहे का हेही मला माझ्या मनात पडताळून पाहावं वाटतं. उगीच गंमत मग मी ह्या वाक्याचाही शोध घेतला. थोरोनं हे विधान केव्हा केलं ठाऊक आहे. त्याच्या दैनंदिनीमध्ये त्याने लिहिलेलं आहे की त्याच्या मित्रांनी त्याला पॅरिसला जाण्याचा आग्रह केला. का तर नवीन जागी जाऊन तो परत ताजातवाना होईल आणि तिथं जाऊन परतल्यावर त्याचा भाव वधारेल. पण थोरोनं हा प्रस्ताव सस्पेल नाकारला. त्याचं स्पष्ट म्हणणं होतं की श्रीमंत पॅरिसचा बडेजाव त्याच्या ठिकाणी आणि माझ्या या कन्कॉर्ड नावाच्या छोट्याशा गावातील निसर्ग आणि आनंद आपल्या ठिकाणी. पॅरिसच्या श्रीमंती सुखासाठी मी या साधेपणाची किंमत देणार नाही. उलट साधेपणासाठी मी पॅरिस नाकारला तयार आहे. कारण मी जाणतो तोच माणूस जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस असतो ज्याचे आनंद स्वस्त असतात. थोरोचं हे विधान आणि हा प्रसंग मनाला स्पर्शून गेला. मनात विचार आला की खरंच सुख म्हणजे नक्की काय असतं. ते आजकाल दिसतं तसं इन्स्टागुड असतं का. सगळेच आनंद असे फोटोत कैद होणारे आणि घराबाहेर जाऊन मिळणारे असतात का. किती आनंद स्वस्तच नव्हे तर फुकट आपल्याला मिळत असतात. सकाळी कानावर पक्ष्याचं संगीत पडतं, ते फुकटच तर असतं. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ खिडकीतून पहिल्या रांगेचं तिकीट काढल्यासारखा पाहता येतो, तोही फुकट. एखादी मैत्रीण हातात वेळ घेऊन भेटायला येते आणि साध्या चहा बिस्किटावर तास 2 तास गप्पा रंगतात. तेव्हा मिळणारा आनंद भरमसाठ पैसे खर्च करून हॉटेलमध्ये जाऊन मिळवता येईल का. खरं तर कितीतरी आनंद आपण उपभोगतो पण लक्षातच घेत नाही. सलग 9-10 तासांनी झोप मिळणं, दमून आल्यानंतर मनसोक्त अंघोळ करणं, एखाद्या रविवारी छानसं पुस्तक हातात घेऊन दुपारभर निवांत वाचणं, आवडतं गाणं ऐकणं, घरच्याबरोबर गप्पा मारणं, खोली आवरणं, जुने अल्बम बघणं, गाण्याच्या भेंड्या खेळणं, रात्री सापशिडी पत्ते यांच्यासारख्या खेळ खेळणं, लाईट गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात घरातले एकत्र बसून गप्पा मारायचो. आठवतं. लाईट आली की एकत्र कल्ला करत मेणबत्तीवर फुंकर मारायची मजा वेगळीच होती. पण लाईट आल्यावर गप्पा गोष्टींची मजा संपली म्हणून मन खट्टू व्हायचं. तेव्हा प्रॉब्लेममध्येही सुख वाटायचं. तर किती संकट येईल याची कल्पना कर. कदाचित तू म्हणशील की कोल्ह्याला द्राक्ष आंबट. ज्यांना श्रीमंती सोस पुरवता येत नाही त्याचं हे पळ काढण्यासाठीचं तत्त्वज्ञान आहे. तर तुझा मुद्दा मान्य. पण मैत्रिणी, माणसानं अल्पसंतुष्ट राहावं असं म्हणतच नाही आहे थोरो. तो म्हणतो आहे की श्रीमंत झालात तर खरे आनंद स्वस्त आहेत हे विसरू नका. हाच थोरो सूर्यास्ताविषयी काय म्हणतो ठाऊक आहे. तो म्हणतो इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी पावले डोंगर माथ्याकडे वळतात. जगण्यातली गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत निवांत आयुष्यासाठी
तो रेंगाळू शकतो हेच माझ्यासाठी खूप आहे.